माझा बर्मिंगहमचा स्टे संपलेला आहे आणि मी मँचेस्टरला आलेलो आहे. मँचेस्टरला कॅमेरा हँडल करणारा जॉन आम्हाला मदत करतो आहे. जॉन, थँक्यू सो मच. आत्ता आम्ही मँचेस्टर फिरायला बाहेर पडलेलो आहोत. तसं म्हणायला गेलं तर मँचेस्टर मला नवं नाही आहे. खूप वेळा क्रिकेट कव्हर करायला मी मँचेस्टरला आलो आहे, पण ह्या वेळेला मला मँचेस्टरचा इतिहास आणि मँचेस्टर ही स्पोर्टिंग सिटी, खेळाचं शहर कसं आहे हे मला बघायचं आहे. आत्ता मी जिथं उभा आहे तिथं तुम्ही जर का नजर टाकली तर ही 1765ची बिल्डिंग आहे. 1765. आणि आता नवीन आणि जुन्याचा संगम इथं करण्यात आलेला आहे. हे पहिलं जगातलं इंडस्ट्रियल टाऊन होतं आणि आता ह्याच इमारती अपार्टमेंट म्हणून वापरल्या जात आहेत. हे सगळंच इतिहास दाखवणार आहे. त्यामुळे आता मँचेस्टरची सफर जरा करूयात. या या या. Being able to walk to work, then this makes this into a very, very desirable area. And also some of the Michelin star. माझा गाईड जॉन हा खेळाचा रसिक आहे, कारण ही फॅसिलिटी जी आत्ता दिसते नॅशनल सायकलिंग सेंटर, होम ऑफ ब्रिटिश सायकलिंग, परंतु जुन्या काळामध्ये मँचेस्टर युनायटेडचा ओरिजिनल क्लब हा इकडं होता. नंतर ते आत्ता जो MUचा क्लब दिसतो तिकडं सरकलेले आहेत, कारण हा भाग एवढा इंडस्ट्रियल होता की इथे कोल माइन्स, स्टील माइन्स, नंतर कापडाच्या फॅक्टऱ्या, याच्यामुळे धूळ धूर हे सगळं प्रचंड होतं. म्हणून फुटबॉल क्लब इथनं हलवला गेला. आता इथे हे सायकलिंग सेंटर उभारलेलं आहे आणि होम ऑफ ब्रिटिश सायकलिंग एवढ्याकरता म्हणलं जातं की या इथनंच ट्रेन करून ब्रिटिश टॉप ॲथलीट्स, सायकलिस्ट हे इथनं बाहेर पडतात. त्यामुळे बघू इथं आज जायची परवानगी मिळते का. सायकलिंग व्हेलोड्रोमचं दृश्यच मी पहिल्यांदा बघतोय आणि इथे ॲथलीट आत्ता वॉर्मिंग अप करतायत आणि नंतर ते वेगळ्या स्पीडनी सायकल चालवायला लागतील. परंतु हा व्हेलोड्रोम अफलातून आहे. स्पीड आता यांचा बदलायला लागला आहे. मँचेस्टर जेवढं खेळासाठी प्रसिद्ध आहे तेवढंच शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे, कारण या इथे एकाहून एक सरस कोर्सेस हे डिझाईन केलेले आहेत आणि इथल्या शिक्षणाला मान्यतासुद्धा जगभर आहे. त्यामुळे अगदी जुन्या काळातले हे स्ट्रक्चर बघताना थोडीशी ऑक्सफर्डची आठवण होते. वातावरणच इतकं सुंदर असतं की एक सेकंद असं वाटतं विद्यार्थी बनून इथं शिकायला यावं. जुन्या गोष्टी जपण्याचं, मनापासून नीट ठेवण्याचं इथं जे वेड आहे ते अशा सुंदर स्वरूपामध्ये सुद्धा दिसतं. वाव. मँचेस्टरला परंपरा पाळण्याची एक जी आवड आहे ना ती कमाल आहे. हा एक जुना पब आहे, 1880मध्ये स्थापन झालेला आणि इथे खास करून मँचेस्टर युनायटेडचे फॅन इथं गर्दी करतात. त्याचं कारण हा जर का फोटो प्लेअरचा तुम्ही पाहिला, हा जॉर्ज बेस्टचा फोटो आहे. लोक म्हणतात मॅराडोना, पेले हे चांगले आहेत पण जॉर्ज हाच बेस्ट आहे. जरा एक चक्कर मारूयात का या पबमध्ये? चला बघू एंट्री मिळते का.
जॉर्ज बेस्टच्या फोटोनी सुरुवात झाली आहे आणि हा पब काय सजवलाय बघा. याला म्हणतात ब्रिटिश ट्रॅडिशनल पब. सुंदर सुंदर. भावना उचंबळून येणारा हा फोटो आहे, कारण जे मँचेस्टर युनायटेडचे चाहते आहेत, फॅन आहेत, त्यांना या फोटोचं महत्त्व कळेल. कारण हा संघ होता, विजेता संघ होता, जो विमान अपघातामध्ये गेला आणि नंतर सगळ्या गोष्टी बदलल्या. हे फक्त लिहिलंय काय बघा, म्हणजे तुम्हाला गंमत कळेल. Next transport innovation that Manchester's at the forefront of. So we've seen the old canals and we've seen the railways and also those links between Manchester and Liverpool. So when we go across मँचेस्टरची सफर इतकी सुंदर घडवतोय जॉन, आणि इथंही त्यांनी मला आणलं आहे, कारण इथनं एक दृश्य बघण्यासारखं आहे. जरा झूम करू तुमच्यासाठी. येस, मँचेस्टर युनायटेडचं स्टेडियम हे इथनं इतकं छान दिसतं. हा हा हा, क्या बात आहे. मँचेस्टरच्या अजून एका खास भागात मी आलो आहे. तुम्हाला कल्पना आहे की BBC हे एक आयकॉनिक संस्था आहे की जी न्यूजच्या दुनियेमध्ये, बातम्यांच्या दुनियेमध्ये कमाल काम करत आलेली आहे. या संस्थेचं हेडक्वार्टर म्हणा किंवा मेन ऑफिसेस ही लंडनमध्ये होती. गेल्या काही वर्षांमध्ये मीडिया सिटी ही डेव्हलप केली गेलेली आहे मँचेस्टरमध्ये, आणि BBC, ITV सकट सगळे मेन ऑफिसेस हे इकडं आता आलेले आहेत. मँचेस्टर खऱ्या अर्थाने बदललं आहे. खूप वेळा मी मँचेस्टरला आलेलो होतो आणि मला असं वाटत होतं मँचेस्टर मला वेगळं काय दाखवणार. बट जॉन, हाऊ शुड आय थँक यू, बिकॉज ऑफ यू आय एम टेलिंग यू I got to see Manchester in a different light. You're very kind. Thank you so much. And thank you for coming to Manchester. It's been a real pleasure to meet you and show you around our fascinating city, because sometimes you come to Manchester, if you don't look around, you need someone to help you, just to guide you around a little bit. Once I've taken you around, then you can go by yourself. But it's seeing all these different areas, different aspects, and how the city has grown and developed through 2,000 years of history, and how it's going into the future as well, because everything's there, and we do education, sport, music, football, especially with Manchester United. And it's cricket fantastic. And cricket as well, obviously the cricket as well. And thank you very much for coming along. It's been a real pleasure to meet you. God willing, I will come back again. We'll Hopefully. trouble you. Fingers crossed. Yeah, and we can see a game together. Oh, that would be fantastic. Oh, God. Oh, Thank you so much, John. Thank you so much. Bye. Bye.